तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अक्षराच्या हातून पूजेची फुलं खाली पडतात आणि त्यामुळे दुर्गी लगेच आरडाओरडा करायला सुरुवात करते. ती म्हणत असते की हा तर अपशकुन झालाय. तुम्ही आजच परदेशी जाणार आहात आणि देवाने असा संकेत दिलाय. तुम्ही आता जाऊ नका, नाहीतर नक्कीच काहीतरी विपरीत घडेल. पण ते ऐकून अधिपती म्हणतो की तू उगाच काहीतरी बोलू नको, असं काही होणार नाहीये. पण भुवनेश्वरी सुद्धा दुर्गीची साथ देत म्हणत असते की अधिपती, ही गोष्ट खरी आहे की पूजेची फुलं खाली पडल्यामुळे अपशकुन झालाय. तुम्ही कशाला उगाच आज परदेशी जाताय, उद्या जा हवं तर. मात्र अधिपती म्हणत असतो की आईसाहेब, हे काय बोलताय तुम्ही, असं कसं शक्य आहे. काही झालं तरी आज आम्ही जाणारच. आणि मग त्यानंतर तो तेथून निघून जातो आणि अक्षराला सुद्धा लवकर आवरायला सांगतो. मग अक्षरासुद्धा देवीचा आशीर्वाद घेते आणि तयार होण्यासाठी जाते. आणि अधिपतीने आपलं ऐकलं नाही म्हणून भुवनेश्वरी नाराज होते. तर दुर्गी म्हणत असते की बघितलं ना ताई, मी एवढं सगळं केलं पण तरीही अधिपतींनी ऐकलं नाही. त्यामुळे भुवनेश्वरी तुला विचारते, म्हणजे या सगळ्यामागे तुझा हात होता का. आणि त्यावर दुर्गी हसतच हो म्हणते. पण भुवनेश्वरी तिच्यावर खूप चिडते. ती म्हणते की मी सांगितल्याशिवाय कोणतंही काम करायचं नाही, निघ इथून. त्यामुळे दुर्गी तेथून निघून जाते. तर भुवनेश्वरी देवीकडे बघत मनाशी म्हणत असते की तुझ्या मनात नेमकं काय आहे. तर दुसरीकडे अक्षरा जाण्यासाठी छान तयार झालेली असते. पण तिला सतत घडलेला प्रकार आणि दुर्गी भुवनेश्वरीचं बोलणं आठवत असतं. तितक्यात अधिपती त्या ठिकाणी येतो. अक्षराचा पडलेला चेहरा बघून तो तिला काय झाले ते विचारतो. त्यावर अक्षरा म्हणते की अधिपती, मागाशी माझ्या हातून पूजेची फुलं खाली पडली आणि त्यानंतर मॅडम आणि मावशी काय म्हणत होत्या ते ऐकलत ना तुम्ही. मला खरंच खूप भीती वाटते, मनात हुरहुर लागली आहे. पण अधिपती म्हणत असतो की मास्तरीनबाई, तुमचा कधीपासून या सगळ्यावर विश्वास बसायला लागला. तर अक्षरा म्हणत असते की माझा विश्वास नाही आहे अधिपती. पण तुम्ही बघितलं ना मावशी आणि मॅडम काय बोलत होत्या ते. परंतु अधिपती तिला समजावतो की मास्तरीनबाई, असं काही नसतं. आता आपण निघालो आहोत ना. आणि मग त्यांचं बोलणं सुरू असतानाच चारोहास सर त्या ठिकाणी येतात. ते देखील अक्षराला म्हणतात की अधिपती जे काही बोलतोय ते अगदी खरं आहे. पण तितक्यात दुर्गी त्या ठिकाणी येते आणि अधिपतीला सांगते की अधिपती, तुम्हाला ताईने बोलावले. त्यामुळे मग अधिपती लगेच बाहेर जातो. पण दुर्गी तिथेच थांबते. त्यामुळे चारोहास सर तिच्यावर ओरडतात आणि विचारतात की भुवनेश्वरीने तुला काय आमचं बोलणं ऐकायला पाठवलं आहे का. त्यावरती नाही म्हणते आणि पटकन तेथून निघून जाते. त्यानंतर चारोहास सर अक्षराला सगळी तयारी झाली का ते विचारतात. त्यावरती हो म्हणते आणि त्यांना सांगते की बाबा, स्वतःची काळजी घ्या आणि प्लीज मॅडमसोबत भांडू नका. तर चारोहास सर म्हणत असतात की अक्षरा, तू बाहेर फिरायला जातेस ना, मग तू तुझा अधिपतीचा विचार कर, इकडचा विचार करू नको. मी इकडे सगळं व्यवस्थित सांभाळतो. आणि त्यावर अक्षरा हो म्हणते. तर चारोहास सर म्हणत असतात की तू 4 दिवस का होईना पण त्या बाईपासून लांब जाते ना, याच गोष्टीचा मला आनंद आहे. आणि मग ते अक्षराजवळ एक वेगळाच विषय काढतात. ते अक्षराला म्हणत असतात की मला असं वाटतं की तू आणि अधिपतीने हे घर सोडून वेगळं राहावं. आणि ते ऐकून अक्षराला तर धक्काच बसतो. ती म्हणते की बाबा, हे काय बोलताय तुम्ही, मी असा विचारही कधी केला नाही. तर चारोहास सर म्हणत असतात की माहिती आहे मला बाळा, तू कधीच असा विचार करणार नाही. पण त्या भुवनेश्वरीने माझ्या आयुष्याचं वाटोळं तर केलंच आहे, पण तिने अधिपतीच्या आयुष्याचं वाटोळं करता कामा नये. त्याचमुळे माझी अशी इच्छा आहे की तुम्ही दोघांनी वेगळं राहावं. तर अक्षरा म्हणत असते की बाबा, हे अशक्य आहे. अधिपती कधीच या गोष्टीसाठी तयार होणार नाहीत. पण चारोहास सर म्हणत असतात की मी काय तुम्हाला कोल्हापूर सोडून जायला सांगत नाही. तुम्ही इथेच दुसरीकडे एखादं घर घेऊन राहा. आता तुम्ही फिरायला जाणार आहात ना, मग तू अधिपतीसोबत बोल एकदा. परंतु अक्षरा स्पष्टपणे नकार देते आणि ती चारोहास सरांना सांगते की अधिपती या गोष्टीसाठी कधीच तयार होणार नाहीत. दुसरीकडे फॅक्टरीमधून काही लोक घरी आलेले असतात आणि ते भुवनेश्वरी अधिपतीला सांगत असतात की खूप कामं पेंडिंग आहेत आणि जर ती कामं आजच्या आज झाली नाहीत तर आपली फॅक्टरी अडचणीत येऊ शकते. त्यामुळे भुवनेश्वरी म्हणत असते की मग आता कसं करायचं, कारण अधिपतींना तर 4-5 दिवस बाहेर जायचं आहे. तर ते लोक म्हणत असतात की काही करून कामं पूर्ण व्हायलाच हवीत. आणि त्यामुळे अधिपती म्हणतो की मग आम्ही असं करतो की 4-5 दिवसांनंतरच जातो. पण तितक्यात चारोहास सर त्या ठिकाणी येतात आणि म्हणतात की त्याची काही गरज नाही आहे. आणि चारोहास सरांना बघून
ते फॅक्टरीमधील लोक घाबरतात. तर चारुहास सर त्यांना विचारू लागतात की कोणती कामं अशी पेंडिंग आहेत आणि एवढे दिवस काही तुम्ही झोपले होता का? आजच तुम्हाला कळलं का की ही सगळी कामं पेंडिंग आहेत म्हणून? त्यामुळे ते लोक अजूनच घाबरतात. तर चारुहास सर त्या सगळ्या लोकांना खूप सुनावतात आणि सांगतात की अधिपती या कंपनीचा मालक आहे. काम करायचं की नाही हे तो ठरवेल आणि जर कोणतं काम अडत असेल तर मला सांगा, कोणाला फोन करायचा असेल तर मी करतो. आणि भुवनेश्वरी तर इथे आहेच ना, आजपर्यंत तीच सगळं सांभाळत होती, मग आताही तीच सांभाळेल. अधिपतीला बाहेर जायचं आहे तर त्याला जाऊ द्या. मात्र भुवनेश्वरी म्हणत असते की असं कसं, प्रत्येक गोष्टींसाठी अधिपतींची सही लागते. पण चारुहास सर काही ऐकूनच घेत नाही. ते त्या कंपनीतील माणसाला विचारतात की हे काम जर आज झालं नाही तर उद्या होणारच नाही का? असं कोणतं काम आहे? आणि त्यावर तो माणूस घाबरून म्हणतो की मोठे मालक, ही कामं नंतरही होऊ शकतात, आपण नंतर करूयात, मी बघतो काय करायचं ते. आणि ते घाबरूनच तेथून बाहेर पडतात. आणि मग त्यानंतर अक्षरा त्या ठिकाणी येते. ती बॅग घेऊन खाली आलेली असते. तर अधिपती बाकीच्या बॅग्स आणायला त्यांच्या खोलीत जातो. तर भुवनेश्वरी अक्षराकडे बघत असते आणि तिने घातलेला ड्रेस बघून ती हसतच म्हणते की चांगला बदल आहे आणि तेथून जाण्यासाठी निघते. पण चारुहास सर म्हणतात की हे सगळं तू मुद्दाम केलं ना गं? त्यावर भुवनेश्वरी विचारते की काय केलं मी? तर चारुहास सर म्हणतात की त्या फॅक्टरीमधील लोकांना तूच घरी बोलावलं ना, जेणेकरून अधिपती आणि अक्षरा परदेशी जाऊ नये. तूच कायम खोडा घालण्याचा प्रयत्न करते आणि याच गोष्टीवरून त्यांच्यात वाद सुरू होतात. अक्षरा त्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न करते पण ते दोघेही काही ऐकत नाही. पण शेवटी अक्षरा चारुहास सरांसमोर हात जोडते आणि त्यांना खोलीत जायला सांगते. त्यामुळे ते तेथून निघून जातात. पण भुवनेश्वरी अक्षरालाच म्हणत असते की हे चांगले तुमचं सुनबाई, एकाने मारल्यासारखं करायचं आणि दुसऱ्याने रडल्यासारखं. आणि तितक्यात अधिपती त्या ठिकाणी येतो. त्यानंतर मग अधिपती अक्षरा देवीचं दर्शन घेतात आणि मग ते दोघेजण निघणार म्हणून मग आजी चारुहास सरांना बोलावून आणतात. अधिपती अक्षरा सगळ्यांचा आशीर्वाद घेतात आणि मग सगळेजण बाहेर पडतात. मात्र भुवनेश्वरी अक्षराला म्हणत असते की तुमचा आशीर्वाद मी राखून ठेवला आहे सुनबाई, तुम्ही जे काही केलं आहे ना त्याचा हिशोब लिहून ठेवा, परत आल्यानंतर तुम्हाला सगळ्याची परतफेड करावीच लागेल. तर दुसरीकडे दुर्गीसुद्धा तिची बॅग पॅक करत असते. चंची तिला विचारत असते की अगं मम्मी, हे काय चाललंय तुझं, कुठे निघालीस तू? तर दुर्गी हसतच म्हणत असते की ताईचं काम आहे, तिने सांगितलंय म्हणजे करावं तर लागणारच. दुसरीकडे अधिपती आणि अक्षरा एअरपोर्टवर जाण्यासाठी निघालेले असतात. पण अक्षरा सतत भुवनेश्वरीच्या बोलण्याचाच विचार करत असते आणि ते बघून अधिपती मग तिच्याशी बोलतो, तिला हसवतो. त्यामुळे अक्षराचा मूडसुद्धा छान होतो. तर दुसरीकडे भुवनेश्वरीने दुर्गीलासुद्धा अधिपती आणि अक्षराच्या पाठोपाठ परदेशी पाठवण्याचा निर्णय घेतलेला असतो. तिची सगळी व्यवस्थासुद्धा केलेली असते आणि ती दुर्गीला काम पूर्ण करून यायलाच सांगते आणि मग दुर्गीसुद्धा खुश होत परदेशी जाण्यासाठी निघते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.